हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण ग्रामरचा एक भाग पाहणार आहोत. त्याचं नाव आहे प्रोनाउन्स. यालाच आपण पर्सनल प्रोनाउन्स का म्हणतो तेही पाहूया. प्रोनाउन म्हणजे काय? तर प्रोनाउन म्हणजे एखाद्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो, किंवा इंग्रजीत आपण असं म्हणू शकतो, when we use at the a word instead of the noun, it is called pronoun. जो शब्द आपण नामाच्या ऐवजी वापरतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. मग आता आपण प्रोनाउन कोणकोणते आहेत ते आधी बघूया. तर आपले प्रोनाउन आहेत, इथे दाखवलेले आहेत तुम्हाला. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आता हे कशा प्रकारे आहेत तेही मी तुम्हाला सांगते. आय म्हणजे सिंग्युलर आणि वी म्हणजे प्लुरल. मी आणि माझ्याबरोबर आणखीन कोणीतरी म्हणजे वी. यू सिंग्युलरमध्ये, यू प्लुरलमध्ये. तू किंवा आणखीन बरेच जण असतील तर तुम्ही अशा प्रकारे वापरतो. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते. आपल्याला त्यांचं लिंग माहिती नाही आहे. मुलगा आहे की मुलगी आहे. जसे बेबीज आहेत, छोटी लहान मुलं आहेत. त्यानंतर ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. जसं स्टोन आहे, कबड आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे. अशा गोष्टी ज्या आहेत त्यांना आपण सगळ्यांना इटमध्ये टाकतो. आणि दे जेव्हा अनेक जणं असतात, म्हणजे हीचा प्लुरल दे, शीचा प्लुरल दे, इटचा प्लुरल दे. मग हीमध्ये सगळी मुलं असतील तर आपण त्यांना दे म्हणणार. भरपूर मुलं असतील तर आपण दे म्हणणार. शी मुली असतील, भरपूर मुली असतील तर आपण तरी पण त्यांना दे म्हणणार. इट ते पण भरपूर असतील, भरपूर पक्षी असतील, भरपूर ॲनिमल्स असतील तर आपण त्यांना दे म्हणणार. आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन कसे येतात ते बघूया. राईट अ करेक्ट प्रोनाउन यूजिंग ही, शी, इट ऑर दे फॉर द नाउन्स गिवन बिलो. आता आपल्याला बघून लिहायचं आहे की कोणता शब्द लिहावा लागेल. त्याने आपल्याला 2 उदाहरणं करून दाखवलेली आहेत. गर्ल, शी कशामध्ये येईल? गर्ल शीमध्ये येईल. हॉर्सेस बघा, एक आहे का? नाही, प्लुरल वापरलेला आहे म्हणजे काय येईल? दे येईल. मी आता तुम्हाला म्हणाले की अनेक ॲनिमल्स आहेत तर तुम्ही त्यांना दे म्हणाल. त्याचप्रमाणे इथे लॅम्प आहे म्हणजे काय झालं? नॉन लिव्हिंग थिंग आहे, एकच आहे म्हणून काय शब्द वापरला आहे? इट शब्द वापरलेला आहे. आता बघा, आपण शब्द सोडवायला सुरुवात करूया. 4th कझिन. कझिन म्हणजे कोण? तर आपली जी चुलत भावंड असतात त्यांना आपण कझिन म्हणतो. मग आपण त्या कझिनला कझिन्स असं नाही म्हणत. हां, नुसता कझिन. कझिन म्हणजे अनेक जणं त्याच्यामध्ये येतात, किंवा कधीकधी एकच जर असेल तर सिंग्युलरमध्ये येतात. पण त्याला आपण एकतर कझिन ना, इथे आत्ता आपण काय वापरूया? ही किंवा शी काही असू शकतं, म्हणजे तो भाऊ असू शकतो किंवा बहीण असू शकते. मग दोन्ही शब्द येतील, ही और शी. ही इज माय कझिन्स हजबंड म्हणजे माझी बहीण आहे आणि तिचा नवरा आहे म्हणजे ती शी येईल. अँड्स. आता इथे अनेक आहेत आणि कोण आहेत ते इटमध्ये येणार आहे. अँड पण अनेक असल्यामुळे काय येणार ते शब्द? दे. बुक काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे काय येईल? इट शब्द येईल. केदार. केदार हे का मुलाचं नाव आहे म्हणजे त्याला प्रोनाऊन येईल ही. मीना एका मुलीचं नाव आहे म्हणजे त्याला प्रोनाऊन येईल शी. काऊ कोण आहे? लिव्हिंग थिंग आहे पण कसं आहे? बर्ड ॲनिमल आहे म्हणजे इटमध्ये येईल. सीता
It is a name of a girl, so we can call she. मार्बल्स, मार्बल्स म्हणजे तुम्ही ज्या गोट्या खेळता त्या म्हणजे मार्बल्स. सो नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि कसं आहे म्हणजे इट येईल. पण मार्बल्स आहेत, एक आहे का अनेक आहेत म्हणजे काय येईल, दे येईल. विलेज नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे इट येईल. गांधीजी लिव्हिंग थिंग आहे पण म्हणजे लिव्हिंग थिंग म्हणजे पुरुष आहे म्हणून ही येईल. बॉय मुलगा आहे, कॉमन नाऊन जरी असलं तरी कोणामध्ये मोडेल, ही मध्ये मोडेल. ॲक्ट्रेस, ॲक्ट्रेस मुलगी असेल म्हणून काय येईल, शी. प्लेट्स अनेक आहेत, नॉन लिव्हिंग थिंग जरी असलं तरी अनेक आहेत म्हणून काय येईल शब्द, दे. प्लेट असतं तर आपण म्हणालो असतो इट. पुढे त्यांनी आपल्याला क्वेश्चन एक दिलेला आहे. अंडरलाईन द प्रोनाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सो दे हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आपल्याला प्रोनाऊन मिळाला दे. वी वर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर आवर पुअर मार्क्स. आत्ता प्रोनाऊन आपला येईल वी. दे आर वायझर दॅन यू. दे, यू. You will want some refreshment after our long journey. You. Your pen is with me. Your. Let us wait for daylight and then we will play a different role. We. They cooked a tasty meal for their customer and added a magic herb to it. They आणि it. Come with me and I will show you how to live. I, you. तुम्ही याचा हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे पुन्हा पुन्हा परत तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करता येईल. आणखीन प्रश्न येऊ शकतो. फिल इन द ब्लँक्स विथ वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. आता तुम्हाला शब्द लिहावे लागतील. चारू, आलम अँड आय वर टेलिंग जोक्स डॅश लाफ अ लॉट. कोणी सांगितली गोष्ट, चारू, आलम अँड आय म्हणजे मी, आम्ही गोष्ट सांगितली. मग कोण हसेल, ते हसतील. काय येईल म्हणजे शब्द दे. डॅश वॉज लेट टू क्लास. द टीचर गेव मी अ लॉट ऑफ होमवर्क. काय दिलेलं आहे, कोणीतरी लेट झालं आहे क्लासला. मग काय केलं आहे, मला टीचरांनी खूप सारा होमवर्क दिला. म्हणजे कोण झालं असेल, लेट आय. आपल्याला कधी कधी प्रत्येक शब्द कळत नाही, मग सगळं अख्खं वाक्य वाचा आणि मग किंवा पुढचे पाठचे रेफरन्सेस घेऊन आणि मग तुम्हाला तो शब्द लिहिता येतो. इट इज पास्ट युअर बेड टाईम डॅश शुड स्लीप अर्ली. इट इज पास्ट युअर बेड टाईम. म्हणजे कोण येईल, कोणतरी म्हणते म्हणजे मग तो शब्द येईल यू शुड स्लीप अर्ली. झोपेची वेळ टळून गेलेली आहे त्यामुळे लवकर झोप. अनु हॅज ब्राऊन आईज डॅश ऑल्सो हॅज कर्ली हेअर. अनुबद्दल म्हटलंच आहे. अनु कोण आहे, मुलगी आहे म्हणजे काय येईल, प्रोनाऊन शी येईल. सलमान ड्राईव्स अ कार डॅश ड्राईव्स डॅश व्हेरी फास्ट. सलमान कोण आहे, मुलाचं नाव आहे म्हणजे तो ड्राईव्ह करतो म्हणजे आपण म्हणणार ही. ही ड्राईव्स
काय केली जाते, ड्राईव्ह कार केली जाते. मग तो कशी करते, व्हेरी फास्ट म्हणजे कारला. कार आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे इट येईल. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता बघा मी हिचा एच कॅपिटल लिहिला, पण आयचा इटचा आय के मी कॅपिटल नाही लिहिलेला आहे, तो मी स्मॉल लिहिला, कारण ही फुलस्टॉप नंतरचं पहिलं वर्ड आहे म्हणून एच कॅपिटल आला. इटमधला शब्द आहे म्हणून तो स्मॉल आला. म्हणजे इथे आपल्याला पंक्च्युएशनचे जे काही नियम आहेत किंवा कॅपिटलचे जे काही नियम आहेत त्याचासुद्धा वापर करायचा आहे. करण अँड व्यंकट आर टॉलर दॅन समर, डॅश इज शॉर्टर दॅन देम. करण आणि व्यंकट समरपेक्षा उंच आहेत म्हणजे कोण, डॅश इज शॉर्टर दॅन हिम म्हणजे समर शॉर्टर आहे. मग इथे समर लिहायचं आहे का, नाही, त्याने काय वापरायला सांगितले शब्द आपल्याला, आय, यू, ही, शी, इट, वी, दे. मग काय येईल, ही, एच कॅपिटल, कारण वाक्याची सुरुवात होते आहे. ग्रँडपा इज लुकिंग फॉर काव्या अँड कणव, वेअर आर, कोणाला शोधतायत, काव्या आणि कणवला, म्हणजे वेअर आर दे येईल. एका व्यक्ती नाही, अनेक आहेत, दोन आहेत म्हणजे काय येईल, दे. दिस इज जॉयस बुक, डॅश बॉट डॅश लास्ट वीक. कोणाची आहे, जॉयस बुक आहे म्हणजे त्यांनी विकत घेतली आहे ती, म्हणजे आता इथे शब्द येईल ही बॉट, काय विकत घेतली आहे, बुक विकत घेतले, नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे येईल इट. ही बॉट इट लास्ट वीक. रिराईट द सेकंड सेंटेन्स, रिप्लेस द अंडरलाइन वर्ड विथ अ सुटेबल वर्ड. सीता अँड आय लिव्ह इन चेन्नई, सीता अँड आय वर बॉर्न हिअर. सीता आणि मी चेन्नईमध्ये राहतो, सीता आणि मी तिथे जन्माला आलो. आता पहिल्या वेळेला आपण कोणाबद्दल वाक्य सांगतोय म्हणून पहिल्या वेळेला आपण ॲज इट इज वाक्य लिहूया. सीता अँड आय लिव्ह इन चेन्नई. मग सीता आणि आयबद्दल काय येईल, आय बरोबर कोणीतरी आहे, माझ्याबरोबर कोणीतरी आहे म्हणजे काय होईल, वी वर बॉर्न हिअर. मग म्हणालो आम्ही इथे जन्माला आलो. प्लीज गिव्ह अवा दिस बुक, अवा हॅड आस्क्ड फॉर दिस बुक. अवासाठी काय शब्द येईल, शी येईल, आणि दिस बुकसाठी काय शब्द येईल, इट. शी हॅड आस्क्ड फॉर इट. The teacher gave Radha and me a set of crayons. Radha and I used them to draw. टीचरनी राधा आणि मला क्रेयॉन्सचा सेट दिलेला आहे, मग आम्ही तो वापरतो. राधा अँड आयसाठी काय येईल शब्द आपल्याकडे, वी येईल, कारण आय बरोबर कोणीतरी आहे म्हणजे वी येईल. तुम्हाला हवं असेल तर लक्षात यावं असेल तर तुम्ही त्या जो शब्द त्या शब्दाच्या ऐवजी यूज केलेल्या आहे त्याच्याखाली अंडरलाईन करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा पण वर्ड वापरलेला आहे, वी. द कप फेल डाऊन द ब्रोक, द कप वॉज माय फेवरेट कप. द कप आहे म्हणजे कसं, नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे इट येईल. माय नेम इज सीमा, सीमा गो टू स्कूल इन अ रिक्षा. सीमा कोण आहे, मुलीचं नाव आहे म्हणजे काय येईल, शी येईल. तुम्ही असं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला ही सगळी वाक्य लिहायला मिळतील. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय चेंजिंग द अंडरलाईन वर्ड. म्हणजे मग काय येईल, अक्षय सेड दॅट अक्षय वॉज सॅड. कोणाबद्दल म्हणतोय, अक्षय म्हणतोय, कोणाबद्दल म्हणतोय, स्वतःबद्दल म्हणतो आहे. अक्षय सेड दॅट ही वॉज सॅड. मुलगा आहे म्हणून त्याच्याऐवजी शब्द येईल ही, किंवा अक्षय सेड दॅट
द टीचर स्कोल्डेड श्रीजित बिकॉज श्रीजित हॅड कम लेट टू स्कूल. श्रीजित हा सुद्धा मुलगा आहे म्हणजे तिकडे काय येईल शब्द ही येईल. अली अँड नादिया टोल्ड रोज दॅट अली अँड नादिया वुड गो टू पार्क इन द इव्हिनिंग. आता किती मुलं आहेत? 2 जणं आहेत. अली अँड नादिया म्हणजे काय येईल? दे येतील. आय आस्क विजय फॉर अ पेन. विजय गेव द पेन टू मी. विजय कोणाचं नाव आहे? मुलाचं नाव आहे म्हणजे काय येईल? ही येईल. दीप, मुकेश अँड आय वेंट टू द मूवीज. दीप, मुकेश अँड आय एट लॉट्स ऑफ पॉपकॉर्न. आता आय बरोबर इन्क्लूड झालं आहे म्हणजे काय येईल शब्द? वी येईल शब्द. आता बघा आपण जेव्हा वाक्य दिलेलं आहे, द टीचर स्कोल्डेड श्रीजित बिकॉज ही हॅड कम लेट टू स्कूल. हिचा एच कॅपिटल आहे का हो? नाही, एच स्मॉल आहे कारण वाक्य कंटिन्युएशनमध्ये आहे म्हणून ह्याचासुद्धा ही जो आहे तो कॅपिटलमध्ये नाही आहे. पण इथे बघा, दीप, मुकेश अँड आय वेंट टू द मूवीज. दीप, मुकेश अँड आय एट लॉट्स ऑफ पॉपकॉर्न. दीप, मुकेश अँड आय वेंट टू द मूवीज. वीचा डब्ल्यू आपण कॅपिटल लिहिला कारण वाक्य इथे संपलं, नवीन वाक्य सुरू झालेलं आहे. म्हणजे जरी का तुम्हाला ग्रामरमधले पार्ट आपलं सोडवायला जरी का आले तरीसुद्धा त्यावेळेला प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला बघूनच सोडवायची आहे. कुठल्याही नियमांचं उल्लंघन करायचं नाही आहे. नाहीतर हे जे काही मार्क आपल्याला 1-1 मार्क मिळणार असतात ते आपले जातील. तिथे आपल्याला अर्धाच मार्क मिळेल म्हणजे अर्धेच मार्क आपल्याला मिळतील. म्हणून ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला जे काही नियम आहेत त्यांचा आपल्याला पुरेपूर वापर करायचा आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित वापर करायचा आहे. कुठलाही नियम डावलायचा नाही आहे. पुढचा प्रश्न वाचूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. मानव अँड आय वर गोईंग टू द पार्क. ऑन अवर वे वी मेट सॅम. सिंगल आय इज ऑलवेज कॅपिटल. On our way we met Sam and Simmi. We started to walk. वीचा डब्ल्यू कॅपिटल येईल कारण वाक्य सुरुवात झालेलं आहे. We started to walk and share jokes on the way to the park. The park was quite far from where we had started. We was at least 30 minutes away. We wanted to take a bus but Simi and Sam said that we did not have. आता इथे वी नाही येणार कारण इथे त्यांनी स्वतःबद्दल वाक्य म्हटलेलं आहे म्हणून इथे आपल्याला शब्द टाकावा लागेल दे. कारण आत्तापर्यंत सगळीकडे आपण वीच म्हटलं कारण ते एकत्र चालत होते, ते एकत्र जात होते. सिमी आणि सॅमचा प्रॉब्लेम सांगत आहेत. दे डिड नॉट हॅव इनफ मनी सो वी डिसायडेड टू कीप ऑन वॉकिंग. म्हणून ते सगळेजण मिळून चालत होते. वी थँक अस फॉर बिंग थॉटफुल अँड काइंड. नाही, मग आता त्यांनी विचार केलेला आहे म्हणून आपल्याला म्हणायचं आहे दे थँक us for being thoughtful and kind. They said that it was not a problem. पण इथे येईल we said that. आम्ही म्हणालो इन्क्लुडिंग आय आहे म्हणून we said that it was not a problem. Then we stopped to have ice cream. मग आम्ही सगळे मिळून कशासाठी थांबलो? आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलो. तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी येऊ शकते ज्याच्यामध्ये तुम्हाला हे शब्द वेगळे म्हणून वापरा म्हणून सांगितले जाऊ शकतात किंवा प्रोनाऊन्स म्हणून वापरा म्हणून सांगितले जाऊ शकतात किंवा ते शब्द दिले जाऊ शकतात. त्यासाठी कोणता तुम्ही प्रोनाऊन वापरणार आहात ते सांगण्यासाठी सांगू शकते. कोणत्याही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. हे तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. 10वीला तर तुम्हाला वाक्य बनवतानाच सगळ्याचा विचार करून 9वी 10वीला या वाक्यांचा या
गोष्टींचा विचार करूनच वाक्य बनवायची असतात. त्यामुळे ह्याचा वापर तुम्ही नेहमी करायचा आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कोणता प्रोनाऊन आपण कोणासाठी वापरतो आहोत. हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. पुढच्या ग्रामरच्या भागामध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.